हॅलो फ्रेंड्स, तर आता गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे आणि आता 2 दिवसात गौराई पण येणार आहेत घरी। तर आपल्याला फराळासाठी असे वेगवेगळे पदार्थ बनवायचे असतात। तर त्याच्यासाठी आज मी बघा शंकरपाळी बनवायला घेतलेली आहे आणि खूप छान अशा शंकरपाळी होतात। क्रिस्पी, अगदी क्रिस्पी अशा झालेल्या आहेत आणि भरपूर लेयर्स पण आलेले आहेत त्याला। तर झटपट होतात, जास्त वेळ लागत नाही आणि त्याचं अचूक प्रमाण सांगते, अजिबात बिघडणार नाहीत अशा पद्धतीने जर तुम्ही केल्या तर। फक्त प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आणि तळताना काही टिप्स वापरायच्या, परफेक्ट अशा शंकरपाळी तयार होतात। तर वेळ न वाया घालवता चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता संध्याकाळी बनवली होती, तर मग बाप्पांना मी संध्याकाळी नैवेद्यासाठी हेच दाखवलं प्रसाद म्हणून आणि नंतर मग अशा पद्धतीने बनवली होती बघा। तर काय केलं, पिठी साखर मिक्सरमधून वाटून घेतली, 1 वाटी, एकाच वाटीचं प्रमाण घ्यायचं, त्याच वाटीनं बाकी सगळी मापं घ्यायची आपण। 1 वाटी पिठी साखर घेतली होती, तर अर्धी वाटी तूप गरम करून मेल्ट करून अर्ध झालं पाहिजे। आपण घट्टच तसं घेतलं तर मग ते मेल्ट झाल्यावर जास्त होतं आणि कोमट असं दूध होतं। दूध आता उकळून ठेवलेलं होतं, त्यामुळे मी परत ते गरम केलं नाही, कोमट होतं। तर अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी तूप आणि 1 वाटी साखर असं प्रमाण घेतलेलं आहे। एकाच वाटीने घ्यायचं आणि मैदा पण मोजण्यासाठी तीच वाटी घ्यायची। हे व्यवस्थित असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं, हातानेच मिक्स केलं तरी चालतं, साखरेच्या गाठी वगैरे फोडून जातात। आणि दूध आणि त्याचा एकजीवपणा, तूप दूध साखरचा असा एकजीवपणा झाला पाहिजे। तर आता त्याच वाटीनं मी 4 वाट्या मैदा त्याच्यामध्ये बसतो, पण अगोदर 3 वाटीच मैदा घाला आणि जर वाटलं आता थोडंसं प्रमाण इकडं तिकडं झालं असेल तर मग 3 वाटी मैदा अगोदर घ्यायचा आणि पीठ थोडंसं मळून बघायचं। सैलसर वाटलं तर मग आणखी, आता मी माझ्याबरोबर 4 वाट्या त्याच्यात बसल्या, अगोदर मी 3च घेतल्या होत्या, नंतर 1 वाटी घेतली। आता जर तुम्हाला तेल वापरायचं असेल तर तुम्ही तेलही वापरू शकता, तेलानेही प्रमाण तेवढंच ठेवायचं, त्याही छान होतात। किंवा तूप घातलं तरीही चालतं दोन्हीतलं, किंवा वनस्पती तूप पण घालतात, वनस्पती तुपानं पण छान होतात। पण आपलं जे तूप असतं साजूक तूप, त्यानं आणखी छान अशी चव येते। तर त्याच्यामध्ये थोडंसं चिमटभर असं मीठ घालायचं, जास्त मीठ घालायचं नाही, आणि थोडंसं वेलची पूड घातली होती। वेलची पूड ऑप्शनल आहे, घातली तर चालती, नाही घातली पण गोडाच्या पदार्थाला मीठ आवर्जून घालायचं 1 चिमटभर। आणि तूप घातलेलं असतं, त्यामुळं नंतर जास्त वेळ ठेवलं तर ना पीठ आपलं नंतर असं थिजलं जातं, त्यामुळं घट्ट होतं जास्तीचंच। त्यामुळं काय करायचं, लगेचच लाटायला सुरुवात करायची। आता पहिला उंडा लाटताना अगदी इझीमध्ये लाटून झाला आणि 4च उंडं झालं होतं। तर शेवटचा लाटताना तुम्ही बघा व्हिडिओमध्ये अगदी असा कठीण झाला होता। तेल घातलं तर तुम्ही एक अर्धा तास भिजत ठेवू शकता पीठ, पण तूप घातलं की पटकनच कराव्या लागतात शंकरपाळी। भिजत ठेवलं तर अगदी घट्ट येतं आणि नंतर मग ते पीठ लाटता सुद्धा येत नाही। आणि जर पीठ थोडंसं घट्ट झालं असेल सुरुवातीलाच तुमचं, तर थोडंसं 1-2 चमचे दूध कमी जास्त लागू शकतं। आता कसं हवेवर पण राहतं, गरमीच्या वेळी थोडंसं सैलसर होतं पीठ आणि थंडी असेल तर त्यावेळी मग तूप असं थोडंसं आळलं जातं, त्यामुळं मग घट्टपणा येतो जसं जसं वेळ होत जाईल तसं। त्यामुळं मग ते थोडंसं प्रमाण दुधाचा आपण 1-2 चमचा वाढवू शकतो। आणि तळताना काय करायचं, अगोदर तेल गरम करून घ्यायचं, अगदी असं कडक गरम करायचं नाही, त्याच्यामध्ये शंकरपाळी टाकली की अशा थोड्या बुडबुडे आल्या पाहिजेत, एवढं असं गरम करायचं। आणि थंड तेलामध्ये टाकल्या तर त्या तेलामध्येच विरघळतात आणि जास्त कडक झाल्या तर अगदीच मग लाल होतात, पटकन भाजल्या जातात, मग त्या आतमधून कच्च्या राहतात आणि मऊ पण पडतात, क्रिस्पीपणा त्याला अजिबात येत नाही। त्यामुळे तळताना पण अशा बारीक गोष्टींचं लक्ष ठेवावं लागतं। आणि सुरुवातीला गॅस थोडासा मोठा करायचा कढईमध्ये शंकरपाळी टाकताना, आणि नंतर पूर्ण शंकरपाळ्या ह्या मीडियम गॅस तो बारीक गॅस असंच ठेवायचा, मोठा गॅस परत कुठेही करायचा नाही, तर त्याला लेअर येतात। नाहीतर मग काय होतं, लेअर येत नाहीत त्याला आणि अशा मऊ राहतात, आतमधून कच्च्या पण राहतात। आता हा माझा लास्टचा उंडा राहिलेला होता बघा, तर हा अगदी असा घट्ट झाला होता। आणि शंकरपाळी करताना काय करायचं, लाटत लाटतच तळायला घ्यायचं, म्हणजे काय होतं, वेळ भरपूर असा तळण्यासाठी जातो, लाटायला एवढा काही वेळ लागत नाही पण तळायला खूप असा वेळ जातो। त्यामुळे पहिला उंडा लाटायला घेतला की तेल तापत ठेवायचं, मग आपलं वेळ पण वाचतो। कारण आता गौरी गणपतीच्या सणामध्ये हे सगळं फराळ बनवायचं खूप अशी घाई होते, तर असं थोडंसं आपण टाईम मॅनेज करू शकतो। आता हे लाटायला पहिला उंडा घेतला की लाटेपर्यंत तेल गरम होतं आणि मग ते भाजत भाजत मग आपलं हे पण लाटून होतं। आणि हे असं मग साईडला अगोदरचं मी साईडचं असं कट करून घेते, म्हणजे चौकोनी शेप छान येतो, नाही केलं तरीही चालतं, साईडचा फक्त थोडासा शेप आपला थोडा इकडे तिकडं होतो, नाहीतर मग आतला मग मधले आहे ते व्यवस्थितच चौकोनी शेप येतो, जरी गोल चपाती लाटली तरीही। आणि तुम्हाला पाहिजे तेवढ्या साईजचा पाहिजे तसा आकार देऊन तुम्ही
कट करू शकता. फक्त तळताना थोडीशी काळजी घ्यावी लागते तशी. अगदीच तेल गरम असेल तर मग लगेच भाजतात आणि आतून मऊ होतात. तर मग संध्याकाळची दिवाबत्ती करून झाली, आरती करून घेतली नंतर आणि बाप्पांना नैवेद्य दाखवून घेतला. आज हराळीची माळ करून घातली होती, खूप छान असं वाटत होतं. इथं मंदिरामध्ये हराळीची माळ करून देतात, त्यांच्याकडून माळ बनवून आणली होती. रोज फुलांचा हार असतो, पण म्हणलं आज एक दिवस हराळीची पण माळ घालू. तर अशा पद्धतीने हे केलं, आरती वगैरे केली. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय बाय.